राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची शासकीय विश्रामगृह अर्जुन सागर इथं आढावा बैठक संपन्न। भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन साईबाबांच्या शिर्डीमध्ये पार पडणार असून त्याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील अर्जुन सागर येथील शासकीय विश्रामगृह इथं राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीत होणाऱ्या अधिवेशनाबाबत आणि संघाच्या सदस्य जोडणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी 12 सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संघातील सर्व सदस्यांना संघाचा विस्तार कसा अधिकाधिक होईल याचा सर्व सदस्यांनी विचार करून एकजुटीनं कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत कळवण तालुक्याच्या टीमचे नियोजनाबद्दल आभार देखील निकम यांनी मानले। येत्या 29 तारखेला महासंमेलन पार पडते, त्या अनुषंगाने कळवण तालुक्याचं नियोजन कसं असणार आहे? आपण 2 तालुके मिळून जाणार आहेत। आपण महाराष्ट्रभर सगळ्या लोकांना बोलवणार आहे। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात जेवढे सदस्य आहे आपण सगळ्यांना आयोजित केलेले आहे आणि आपण संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि संघटनेची ताकद खूप आहे ते आपल्याला दाखवायचं आहे। म्हणून येत्या 29 तारखेला आपण सगळेजण जमणार आहेत शिर्डीला। आज या पत्रकार संघाचे आज सर अर्जुन सागर इथे आमची मीटिंग झाली, आढावा बैठक। त्यामध्ये संतोषजी निकम सर होते, तर त्यांच्या सगळ्यांच्या याच्याने आम्ही मीटिंग पार पाडली। त्यामध्ये कळवण शहरातल्या बरेच पत्रकार महिलांचा पण सहभाग होणार आहे। 29 तारखेला जो पत्रकार अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये कळवण तालुक्यातील पण महिला भरपूर संख्येने येणार आहेत आणि महाराष्ट्रातील पण भरपूर महिलांनी याच्यात सहभाग घ्यावा असं सांगितलं। राष्ट्रीय अध्यक्षांकरतो राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं राष्ट्रीय अधिवेशन येत्या 29 सप्टेंबर रोजी रविवारी शिर्डी येथे आयोजित केले आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये राज्यातून नव्हे तर देशभरातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील पत्रकारांचे विविध प्रश्न असतील, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या आहेत, त्या संदर्भात चर्चा होणार आहेत। त्याबरोबरच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं केंद्र सरकार आणि राज्य शासनाला पत्रकारांच्या हक्काच्या संदर्भात विविध मागण्या केल्या आहेत। त्या मागण्यांसाठी आम्ही एका अधिवेशन आयोजित केले। या प्रामुख्याने आमची मागणी आहे की राज्यातील पत्रकारांवर होणारे सातत्याने हल्ले। प्रतिनिधी अनिल पवार, कळवण, नाशिक, NTV न्यूज मराठी।